त्या आवठ्या आहेत. हे धुईलवारवाला आयो का या एवढी मोठी ऑफर दिली तुम्हाला. बाटली आहे, बाटलीसोबत चक नाही तरी येऊ नाही. दुसरा कोण असं तर 12 धावत आला असं उलट्या उऱ्या टाकी. तू नाही रे धुईलवाडीचा? नाही तू शिरूरचा आहेस वाटतं. अरे धुईलवाडी कुठंही या 12 माहिती नाही नावा. आला आला हे या हे धावा जेवलव नाही काय ना. अंपर करा चालू ही नावा सांगतील. चला त्यांच्या साईडला प्रकाश, यांगा सुनील शेठ, प्रकाश शेठ, सुनील शेठ जिंदाबाद. जबरदस्त जबरदस्त. पहिलाच बुंधान टाकलेला चेंडू. एक धाव घेतली. बुंधान टाकलेला चेंडू आहे. बुंधान म्हणजे यॉर्कर. बुंधान चेंडू टाकला की मारता येई नाही. त्याच्या लसित मलिंगाची दादाशी आठवण आली म्हणा. एक चेंडू एक धाव. पका फास टाकलेला. पका फास मारायचा होता. पॉइंटच्या वर्षी मारी होता दादासनी. तिकडेच बॅट फिरवलेली पण चेंडू ना बॅटचा काही तसं झाला नाही. खचाम खुचाम व्हायला लागते तो काहीतरी होतंय. या बघ पुरा आलाय ना मारलाय. घे 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 तोंडान जाईन बॉल बघ. नको रे अरे रामकृष्ण प्रभू काय झाला रे बिचारा. गरबर गरबर. अशा गरबरी जमन आहे बाला क्रिकेटान. अशा गरबरी गेला तर ढुमणावर लाता मारील कॅप्टन. घेईन काय गणेश जाधव बघ कसा कॅची सोडता. याला नाही तर बसवायला लागल. पुढचे मॅचला बाला कॅच पकडायची ना मॅच जिकायची असतंय. 3 धावा धाव फलकाटावर आहेत. प्रकाश शेट टँगाईने वार जबरदस्त. प्रकाश शेट चमकला चमकला. टाकली उपट आल्या 6 धावा. आयो खुश बाबा खुश. त्याची लग्न झाला असेल तर बायको खुश. सुनील शेठ सुनील शेठ. अरे बाबा सुनील शेठ मॅच झालं व भेट. 9 धावा धाव फलकाटावर. वापरलेला ना फर्स्ट ओव्हरला नवीन येणार ना. बरं नवीन द्या तो घ्या. नवीन वाला त्याच्यात आहे. नवीन चला नवीन चेंडू द्या. अरे चेंडूची कंपनी फॉर्मला आहे. कधी मॅची क्रिकेटच्या होतान बाबा बाबा. न त्या ट्रॉफ्या कधी त्यांच्या कप्तान न काय कधी नुसतीच कमाई न सांगता महागाई वारली. कमाई नाही वारली महागाई वारली. सरकार सांगते बाबा पगार वाढव आमच्या पोरांची. अजून मोठ्या ट्रॉफ्या ठेवू. अजून मॅची जबरदस्त ठेवू. पाटणवाल्यांच्या मॅचेस रॉबिन चषक 2025. ए बाबा मारला मारला. तापव तापव. 2 आलं 2. हा ठीक आहे. धावा धावपल काटाव वारल्यान 15 एकाओपात 15. धू धू धुतलाय. पहिलाच ओढाय पारलाय चुरा दादा सया. 15 धावा धावपल काटाव आहेत. मॅच चालू आहे. वनकुसावाडे आणि धुईलवाडी या दोघांची मॅच चालू. धुईलवाडीवाला इकडे बॅटिंग करतात. आता त्यांच्या नावानं धुईल आहे तर असं धुताची सुरुवात केली. 16 नंबरची बॉडी घातली. अरे बाबा जाम भारी. चेंडू घुसला आता ढुसूक टम इकडं तिकडं. दांडल्या गोल. पहिला विकेट मिळालाय सुनील शेठचा. सुनील शेठ आता भेट आपल्या डगआउट मध्ये. पाठव कोणला तरी. 15 धावा धाव फलकाटावर. पहिला ओव्हर चालू होता. पहिले ओव्हरान मारलं 2 चक्र. जबरदस्त.
चला बॅटमन येऊ दे लवकर. काय इमान पाठवू काय तुम्हाला हाणाला. गोलंदाज मंगेश. चेंडू अवताला आलाय मंगेश आणि तिकडची इकास. सरकारने काही इकास केला नाही, तू तरी इकास कर. धावा बनव धावा बनव धावा धावा धावपल काटव. 15 एक इकडे ढूस मिस्टर मंगू आणि त्याच्या सोबत आहे चंगू. मंगू शेठ आलाय. बघू मंगू शेठ किती धावा बनवतोय. पहिला ओव्हर कापला, आता दुसरा ओव्हर चालू होईल. विकास शेठ आणि इकडं बॉलिंग टाकाला मंगू शेठ. सुनील शेठ आउट झाला. आता प्रकाश शेठ आणि विकास शेठ आणि इकडे मंगेश मंगू शेठ बॉलिंग करायला. पॉवर प्ले खपला. 5 इकडे आता तुम्हाला दिसतील घरी बाउंड्रीवर. जबरदस्त जबरदस्त हलकाय. पकार पकार ना हलिंग ना डुलिंग. कॅच इज अ पकरिंग आणि बॅटमन पॉप पॉप करिंग ना तिकडे हलिंग डुलिंग चालिंग. आता प्रकाश शेठला जायला लागल. तंबून मंगेश जाधव मंगेश शेठ ने कमालच केली. मलिंगाकडे जाते तो प्रॅक्टिसला. मलिंगासारखी टाकते वाकरे आताशी बॉलिंग पण जाम भारी माराचा होता तिकडे डीप मिड विकेटला. पण चेंडू बॅटच्या टोकावर लागला. चेंडू असा उरला नाही. इकडे कॅच घेतली दादांनी मिड ऑफला. 0-0 बॉडीवर त्याचे नंबर आहे. पण 0-0 पेक्षा जास्ती बॉलिंग भारी आहे. पहिले चेंडू व पहिली विकेट प्रकाशची. आता नवीन आलाय कोण आहे. प्रवीण शेठ. फिल्डिंग लागली. एक फिल्डर तिकडं एक फिल्डर इकडं. 80-83 नुसतं आता फिल्डिंग हलवतान. जाम पक्का पास मारायचा होता. बॉल समाधला नाही. चेंडू गेला विकेट किपरच्या हातान. या चेंडूवर धाव आली नाही. चांगली बॉलिंग टाकतय मंगू. असा वाटतंय लसीच मलिंगा कशी शिकून आलाय. त्याच्यावर व्हिडिओ बघतोय यूट्यूबवर न तो शिकलाय तो आणि जाम भारी. कारण बघा पहिली चेंडूवर धाव नाही, दुसरे चेंडूवर धाव नाही. मंगू हे बाबा जबरदस्त. तिसरा चेंडू गेलाय. चेंडू परतय कधी विकेट किपरच्या हातात जातय कधी काही समज नाही. बॅट फिरवायची म्हणून फिरवतय. इकडे बॅट आणि चेंडूच्या झोंब्या करायला लागतील तव धावा येतात. या जबरदस्त पण जरासा हात जरासा असा सरला बावखांड त्याचा. पक्के उचुरला. अंपायर चांगला आहे. वाईट वाईटची धाव वारेली. एक धावपलकाट धावा 16 असतील. 16चा टोळा 16चा पोळा. कोण खातय कोण मारतय. मंगू मस्त बॉलिंग टाकते. जबरदस्त सुरुवात जाम भारी केली मंगूनी. या बघ या जबरदस्त एकदम स्क्वेअर कट केलाय. चेंडू गेलाय डीप पॉइंट चक्कर. तिकडे धावतान धावतान अरे बाबा धरा धरा नाहीतर डोसका खाली टंगऱ्यावरती. सर्कस बाहुबली पारला म्हणजे सेना परली. सामान नीट आहे काय बघ. काय गडबड झालेली आहे. पारला तसा उभरा होता ना. नाक बी कसा सोलून निघायचा. नीट खेळा. येशिव क्रिकेट खेळांना आईस बापूस मारीन. अरे आलास पाय तोरून आलास नाक फोरून कला जावाचा. 4 चेंडू झाले याचं 20 धावा. धावपाल काटाव म्हणजे एक ओव्हर खपलाय बालांनो. 10 चेंडू झाले सगळं आपण असं त्यांची बेरीज केली तर 20 धावा धावपाल काटाव. मंगू जबरदस्त. या पाला जबरदस्त. फुलर लेनचा चेंडू टाकलेला समाधला नाही. चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. धावा काय मिलाच्या नाही. यो इकडा फिल्डर तो तिकडा.
ऊन पण जाम आहे आणि असले उन्हान क्रिकेट खेळताना यांना सगळ्यांना मानायला लागेल. जाम हिअर क्रिकेटचा जबरदस्त आपटलेला चेंडू नो नो चांगला अंपायरनी. मंगूला वाटलं लहानपणी अशी बापासने जामच आपटलेला वाटतं. तवच नुसतं आपटते. नाही बुटा सोलून निघलीन. स्पॉन्सरनी बुटा बिटा दिलीन का नाही. स्पॉन्सरनी बुटा द्यायला पाहिजे. पोरांना चड्ड्या पॅन्टी देतावच टोपी द्यायला पाहिजे. आणि जिथं बसताव तिथं स्पॉन्सरनी एशा लावू. आमचे खेळाडूंना गरम होतंय. मंगू एक टाकला वाईट एक टाकला नो. धावा वारल्यान परत हात सरकटलाय काय अंपायर असा वाटला म्हणा का काहीतरी सांगते म्हणा पण अंपायर सांगला काही नाही. बॉल आहे बॉल आहे. धावा 21 झाल्या धावा. 12 चेंडू खपला आणि 21 धावा. धाव फलकाटा वाईत. तसा बघायला गेला की धावा बऱ्या बनवल्या. वन कुसारवाडे आणि धुईलवाडी मॅच चालू आहे. धुईलवाडीवाला बॅटिंग करतान आणि वन कुसारवाडे या चेंडू आवाजतान आणि या चेंडू आवतान. 12 चेंडू आवाजल्यान 12 चेंडू झाल्यान 21 धावा. त्याच्यात 2 विकेटी त्यांच्या गेल्यान. त्यांचे तंबून बंबू टाकाला. आता दुसरं 2 जण आलं. ते 2 जण किती धावा बनवतात त्या बघायला लागल. तशा 21 धावा बऱ्या आहे. धाव तसा ग्राउंड पण जाम भारी आहे. इथं नीट खेळला तर धावा होतात. नीट नाही खेळला की इकडे धावा एवढ्या होईत नाही असं आपण बघलाय. अंकित नवीन आलाय. चेंडू अवताला सचिन आहे मला वाटतंय. मंगेशन उभरा होताना पडला तोच काय हो. हां मी बरोबर वालाकला. बाहुबली सचिन आलाय बॉलिंग टाकालाय. मंगू 0-0 नंबर 12 तशी 0ला जाम किंमत आहे. 0 जर पुरा असलं तर गरबर पाठी असलं की सोना चांदी चमन परास. 0 पण लय महत्वाचा. जबरदस्त खोलान टाकलाय चेंडू. बुंदान टाकलाय. बॉल नाही समाजला. बॉल गेलाय मंगारी. 1 धाव आली. 22ची धाव आली. 1 झाल्यान 22. 2 2 22. सचिनला चांगली बॉलिंग करायला लागल. लेफ्टी बॅटमन आहे. वारा तसा बघायला गेला तर थोडासा शांत आहे पण समोर तर वारा जाम आहे. वारा टायमिंग पाहिजे तर चौक चक्क लागतात नाही तर मग चौक चक्क लागायचं नाही. फिल्डिंग बदलवतान मंगू शेठ तिकडची त्याला फिरवाचा विचार आहे. एक काऊ कॉर्नरला आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक मिड विकेटला होता त्याला नेला डीप स्क्वेअर लेगला आणि इकडं एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. जबरदस्त चेंडू आतला दांडल्या बाहेर. होगी तेरी दांडी गोल. आमचं ये शेट पॉवरफुल. जाऊ तंबू में आता बंबू टाकाला. पाठव दुसऱ्याला बघून घेऊ काय होईल त्या. धाव पलकाटावं आपल्या 32व थांबल्यान. सॉरी 22व. थोडा दुपार झाली झोप आली काय अंदूक दिसायला लागले आम्हाला. 22 धाव पलकाटावं. यूट्यूब ऑपरेटर जबरदस्त चॉकलेट बॉय असेल शालन मला वाटतंय. जाम असतील याच्या बन्सी तुमचे म्हणन लगेच. बघू दे बिंदास. 22 धाव फलकाटावर 3 विकेटी गेल्यान. माझा ज्या यूट्यूबवाला आपलं बघताना मॅच तुम्हाला वाटतं अशी कॉमेंट्री नाही. आगरी बच्चनची कॉमेंट्री आहे. पुराणी न्यूजवर भारत पाकिस्तानच्या मॅचला ही कॉमेंट्री केली आणि म्हणून मला इथं खास हीच कॉमेंट्री करायला बोलवलं आहे. जबरदस्त बॅटची कट लागली. बॅट तिकडे चेंडू पाठीमागं गेलाय. यो काय चिंबोऱ्या धरतय काय इथं कोंबड्या धरतय. स्टार बॉलर आहे अजय जाधव तिथं होता. किरण आला. किरणला आता किरणा टाकायला लागतील. विकी शेठ समोर आहे. सचिन शेठ बॉलिंग करते. फिल्डिंग त्याने थोडीशी बदलवली. पॉईंटला एक ठेवलाय. एक डीप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लागला होता त्याला इकडे आणलाय जवळ. जाम फास्ट माराचा होता. बुंदान टाकलेला चेंडू
अंपायरला चांगला कट लागली पण अंपायर सांगते काय कट लागली, काय पण बोलू नकोस. अंपायर मुंबईशी आलं बाई, मुंबईशी आलं बोलव नाही, खतरनाक काम. 2-3 ओव्हर झाले व्हावाला आले ना आता. हे बघ टाकली उपट, आला समोर इकडं, पकडली कॅच ना, हल्लिंग ना डुलिंग, कॅच पकरिंग, बॅटमन पॉप पॉप पॉकरिंग. जबरदस्त जबरदस्त धावा थांबवल्या आणि याच करायचा आहे बॉलरला. धावा कमी असतील तर मग आपल्याला जिंकायला बरं होईल, लवकर जिंकता येते ना. धावा जास्त असतील मग जास्तीची मेहनत घ्यावी लागते. तिसरा ओव्हर चालू. राज शेठ आलाय, राज सकपाल, राज सकपाल आलाय बॅटिंगला. भवंडल आलाय, भवरा आलाय, भवरा. पक्का फास्ट टाकलेला बॉल, बॉल काही समजला नाही, बॉल टाकला होता तंगऱ्यान. इथं 3 ओव्हर खपलं मला वाटतंय, 3 ओव्हर खपलं व धावा धावपलकाटावर झाल्यान 23. 2 ओव्हर 3, 23 धावा धावपलकाटावर, 4 विकेट पडलं. आता राहिलं 6 चेंडू, 6 चेंडून जास्तीच्या धावा बनवायला लागतील, नाहीतर मग ये वनकुसेवाडीवाला जिंकू शकतात. कमी धावा असले की इथे जिंकताना असा बघायला मिळाला. मंगेशीन तर 2 काय 3 ओव्हरमध्ये 37 धावा बनवलेल्या. आता इथं फक्त 23 धावा आहेत, 18 चेंडू कपलन. बॉलिंगला आलाय अंकित जाधव दादोस, फिल्डिंग त्यांनी लावली त्याला पाहिजे तशी, पण 5 फिल्डर तर सर्कलचे बाहेर दिसतीलच आपल्याला. डाव्या हाताची जबरदस्त मारायचा होता, बुंदान टाकला बॉल, बॉल समजला नाही, धाव काय मिळली नाही. जाम भारी खेळलं वनकुसेवाडीवाला, जाम भारी बॉलिंग, जाम भारी फिल्डिंग, आणि म्हणून धावा आपण बघतो 4था ओव्हर चालू आहे, फक्त 23 धावा. पक्का पास मारायचा होता, जबरदस्त ऑफ स्टंपचे बाहेर टाकला. अंपायरने 2 हात असं हलवलं, नाही 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 नाही, ही विकेट आता तुम्हाला मी देवाचू नाही, कारण तो पोचलाय पॉपिंग क्रीजमध्ये. चला अंपायरचा इशारा आला, इशारा आम्हाला देताना बाईची धाव. अंपायरकडे सगळे इशारे आहेत, म्हणून कॉलेजमध्ये चॉकलेट बॉईज होता अंपायर आमचं. पोरींचे दिलांची धलकन म्हणून तर ते अंपायर झालं. धावा आता थांबल्या आणि तिथशी धावसंख्या रुसलेली आहे, तिला हसवायला लागेल, कारण धावसंख्या एवढी रुसली का फक्त 24 वर आहे. त्याच्याने यो एकदम बॉलिंग भारी टाकते, त्याच्यामुळे धावा पण होईत नाही, धावा बनवायला पाहिजे. धावा बनल्या तर चांगल्या झोंब्या होतील दोघांच्या, नाही तर नाही. जबरदस्त, पण तिकडं हाय गणेश चमकलाय आज, मिस्टर गणू. पण याने बॉलिंग भारी केली, काय पण बोला, जबरदस्त अंकित बॉलिंग करतय. अजून जरी चेंडू असलं शिल्लक, पण तेवढं चेंडू आवतलं नाही, तेवढ्या जाम बॉलिंग केलेली आहे भारी. अजून किती चेंडू आहे त्याच्यानं किती धावा देतय, आणि येणारा जो बॅटमन आहे तो किती धावा मारते बघायला लागल. बबन हगला डबन, बबन शेठ, बबन कदम आलाय इथे बॅटिंगला. 3 चेंडू राहिलं, आता धावा रुसल्या, धाव पलकाटावर 24 वारल्या पाहिजे. मॅच खेळायची आहे तर धावा वारवायला लागतील, नुसताच नाही तर एकटा खेळतंय आपण बघता याला मजा नसते. आर पट्टा मारलाय, बॉल आलाय डीप मिड विकेटला. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेताय, दुसरी धाव केली पूर्ण. 26 धावा धाव पलकाटावा, फक्त 2 चेंडू या
पहिली इनिंगचं गणेश जर्सी नंबर आता इथपर्यंत आवाज आला त्याचे पाय घरात आवाजात लागेल. प्रशांतला मला वाटतं शांत बसवला, साहिलला बसवला, बरेच खेळाडूंना बसवला. आता नवीन आलाय आनंद शेठ, नवीन बॅट्समन आलाय. आनंद शेठला मला वाटते एकच बॉल आता खेळायला मिळेल. पण कसं असतंय यक तर यक, यो जर सिक्सर मारला तर पुढच्याला त्याला लवकर बॅटिंगला पाठवतील. असा बोलता जिंदगी मौके कम और धोके ज़्यादा देती है. तो आता मौका मिळलाय तर आता इथूनच षटकार चौकार मार एक, तर तुला पुढचे मॅचला ते लवकर पाठवतील. स्ट्रॅटर्जी असते ही, प्लॅनिंग असते संघाची प्रत्येक. पुरा आलाय आरू पट्टा मारलाय तिथं फिल्डर हा एक धावच घेतलेली आहे, दुसरी धाव नाही घ्यावाचं. कॅप्टन गणेश तिथं होता. पहिला डाव खपलाय, पहिला डाव खपल्यावर धावा धाव पलकटावर आहेत. 26 फक्त ना 27 धावा फायजोल, म्हणजे काय नाही. 24 चेंडू आहेत आणि 27 म्हणजे 3 धावा वधी आहेत, जास्ती आहेत. ते आता बघू कशा बनवतात. त्याच्यासाठी आमच्या जगदीश दादाला वारते मी माईक व सव्वीस झाल्या 27 पाहिजे. हा हे जरा चेक करा, त्यांनी चेक करायला सांगितलं. कॅच आहे की बाउंड्रीला टच झालंय, काय काय नक्की घडलंय ते आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नक्कीच बघणार आहोत. दादा आउट आहे, फेअर कॅच पकडलेली आहे, त्याच्या कारणानं आमच्या तिसऱ्या पंचांनी आउटचा इशारा दिलाय. आता आम्ही पुन्हा तुम्हाला स्कोर सांगतो. धावपटलावर धावा असतील 26च, 27ला बिन या धावा पकडल्या जाणार नाही कारण इथे खेळाडू बाद आहे असं पंचांच्या निदर्शनास आलं. अप्रतिम इथे बघा क्लिअरिटी आहे, अगदी स्पष्ट आम्हाला इथे दाखवला जातो आहे. कौतुक करेल मी ऑपरेटरचं, त्यांच्या पूर्ण यूट्यूब टीमचं की ज्या पद्धतीने आपण प्रेक्षकांना क्वालिटी देत आहे आणि ज्या वेळेला टेक्नॉलॉजीचा. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिलं सत्र संपलं आहे तर विनंती असेल घानबी आणि कारवट, घानबी आणि कारवट ए, घानबी आणि कारवट ए संघाचे कर्णधार कृपया करून आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या, टॉस करून घेऊया. घानबी वर्सेस कारवट या दोन संघामध्ये पुढचा सामना. अभि आणि अंकुश अशी जोडी मैदानावर आहे. स्ट्राइकवर अभि आहे. आमचे 12वे 13वे प्रतिनिधी सांगत काय ते फिक्स आहेत त्यांना बघा. आम्ही देखील 12व्या आणि 13व्या खेळाडूला शुभेच्छा देतो की लवकर तुम्ही प्लेइंग 11 मध्ये आम्हाला दिसाल. कारण
बघा विराट कोहली देखील तसाच होता, सचिन तेंडुलकर सरांनी पण ओके. घानबी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी संघ कार्बट या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॉलर विकास. पहली गेंद तेज तर्रार गेंद इस बार आपको देखने को मिली और इस दौरान डॉट गेंद की समाप्ति सटीक लाइन लेन के ऊपर. अभी अच्छी तो गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि जीतने के लिए महज 27 रन का टारगेट अपने रखा है. तो ये टारगेट आपको डिफेंस करना है. डिफेंस करते हुए इस तरह से तेज तर्रार गेंदबाजी सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी लाजमी है. इस बार चॉप किया है, क्या बेहतरीन चॉप यहाँ पे देखने को मिला. लेकिन आउटफील्ड खराब है. खराब है मतलब धूप काफी मात्रा में है और इसके वजह से आपको ये खेल देखने को मिल रहा है. मिट्टी भी काफी है और धूप के कारण और मिट्टी बढ़ती हुई, कभी कभी बवंडल भी आते. ग्रीन ग्रास अभी कुछ ही मुझे लगता है सालों में लग जाएगी इस मैदान में. अच्छी गेंद, फिर से एक बार तेज तर्रार गेंद. पहला गेंद डॉट, उसके बाद चॉप किया, 2 रन इकट्ठा किया अपनी टीम के लिए. उसके बाद तीसरी गेंद ये गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद डॉट. गेंद की यहाँ से समाप्ति. स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेगा. अभी आप देख सकते हो स्टांस लेते हुए, अंपायर से अनुमति लेते हुए 2 रन यहाँ से इकट्ठे किए अभी ने. यहाँ से 3 गेंदें हो चुकी है, महज 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर. बड़ा शॉट इनसाइड आउट इस बार देखने को मिला डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. यहाँ पे ऊंचाई ज्यादा थी, इस वजह से अगर फ्लैटेड शॉट होता ना तो ये बाउंड्री के बाहर जाने वाला था. लेकिन ऊंचाई ज्यादा होने की वजह से टिप्पा खाने के बाद फिर से यहाँ पे उछाल देखने को मिला और इसके तहत 2 रन इकट्ठा किए. 27 रन का ये टारगेट चेस करते हुए स्कोरबोर्ड के ऊपर रन लग चुके हैं 4. पहली गेंद डॉट, उसके बाद 2 रन, उसके बाद डॉट, उसके बाद 2 रन. लो स्कोरिंग मैच है और इस वजह से अगर पहले ओवर में अधिकतम रन नहीं आए तो मैच लास्ट ओवर तक जाने के चांसेस होते हैं, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में अधिकतम रन बनाने की कोशिश बल्लेबाज करता है. लेकिन ये कोशिश कितनी कामयाब होगी आने वाले वक्त में पता चलेगा आपको सभी को. अच्छी गेंद, फिर से एक बार तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा गेंदबाज की, जिस तरह से गेंदबाजी हो रही है. पहली गेंद डॉट, उसके बाद 2 रन, फिर उसके बाद डॉट, 2 रन और 1 रन. पांच रन स्कोरबोर्ड के ऊपर. अभी तक इस ओवर की कुछ गेंदें शेष है. गेंदबाजी मार्क के ऊपर है. डेड बॉल. अगली गेंदबाज की, बल्लेबाज के लिए हाफ ट्रैकर की गेंद टो के माध्यम से टर्न किया, लेकिन डीप शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में मारना चाहते थे, लेकिन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में लिया कैच और झटका नंबर यहां से पहला लगता हुआ आबी के तौर पर. 5 रन 1 विकेट. सत्ताईस रन का ये काफी लो स्कोरिंग मैच यहाँ पे देखने को मिल रहा है, और लो स्कोरिंग मैच में अच्छी गेंदबाजी में मैं तो तारीफ करना चाहूंगा. मैच 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलते हैं, 1 विकेट नुकसान के ऊपर. अगले गेंदबाजी मार के ऊपर
प्रकाश प्रकाश को अभी तेज रोशनी गेंदबाजी में देनी पड़ेगी क्योंकि संकट में है टीम। 27 रन मतलब कम रन है, 24 गेंद मतलब 3 रन ज़्यादा है गेंदों से, और इसलिए आपको टाइट मैच करनी पड़ेगी और टाइट मैच करने के लिए अच्छी गेंदबाजी भी लाजमी हो जाती है। इनसाइड आउट, इस बार हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद, बेहतरीन कैच, बेहतरीन मैच और इस बेहतरीन मैच में बेहतरीन कैच। बल्लेबाज सचिन बाहुबली, लेकिन नाम अगर बाहुबली है तो बाहुबली जैसा खेल भी करना पड़ेगा, खेलना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे। संकट में है, संकट मोचक होना पड़ेगा। बतौर बल्लेबाज अच्छा प्रदर्शन करना पड़ेगा सचिन को। सचिन रमेश तेंदुलकर जो जिन्होंने 21 साल क्रिकेट खेला, और ये एक सचिन यहाँ पे क्रिकेट खेलने के लिए आ चुका है। पहले ओवर में महज 5 रन 1 विकेट, दूसरी ओवर में भी एक झटका लगा, 2 झटके 2 विकेट मैदान से बाहर। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, प्रकाश को अच्छा उजाला देना पड़ेगा अपनी गेंदबाजी में। बढ़िया शॉट यहाँ पे ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे जाती हुई डीप स्क्वायर लेग की, यहाँ पे 4 रन के लिए बेहतरीन शॉट सिलेक्शन। अधिकतम टाइम दोगे, समय दोगे तो बल्लेबाज घूम के मार सकता है, और वही आपको देखने को मिला यहाँ से। 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। फील्डिंग में थोड़ा बदलाव यहाँ पे देखने को मिलता है गेंदबाज की ओर से। अच्छी गेंदबाजी में तो मानूंगा हाई आर्म एक्शन से गेंद को रिलीज करते हैं, काफी बढ़िया। मुझे तो पसंद आई ये गेंदबाजी, जिस तरह से दौड़ लगाते, और गेंदबाज जब गेंदबाज रिलीज करते हैं ना तब उनका एक्शन देखो, बढ़िया बढ़िया, सुपर से ऊपर यहाँ से गेंदबाजी करते हुए। 9 गेंदें फेंकी गई, 9 रन। यहाँ पे पुल करने की कोशिश की थी, गेंद यहाँ पे शॉर्ट मिड विकेट में से डीप मिड विकेट में तैन जाती हुई, यहाँ पे 2 रन मुकम्मल किए, 1 और 2, 2 रन से इजाफा, 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर। दो गेंदें शेष इस ओवर की, 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर। हाफ टैकर की गेंद हुक किया है, इस बार बढ़िया शॉट सिलेक्शन, दे धक्का, और इस बल्लेबाज के बल्ले से आता हुआ छक्का छक्का छक्का। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 17। ये रन आने लाजमी थे, रन आने आवश्यक थे, वो रन आए, कैसे भी आने दो लेकिन रन चाहिए। बाहुबली, और बाहुबली के नाम के अनुसार यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। बढ़िया, खिली खिली चंपा, खुश हुई रंबा, पेड़ लंबा, लंबे पे मारा खंबा, ये आया तनतनाता हुआ छक्का। ये हुई ना बात, ताबड़तोड़ छक्का। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर अभी देखने को मिलेंगे 23 रन। 4 रनों की आवश्यकता है, महज 4 रनों की आस है आवश्यकता। बेहतरीन बल्लेबाजी, सुपर से ऊपर बल्लेबाजी।
नुसता चौकोनी कापरा बांधला तरी आम्हाला चालू होईल. आनंद वाइट अंपायर ने बाजू फैलाई, दिशा से भटके और वाइट पे जाके अटके. 4 रन चाहिए थे जीतने के लिए. अभी 3 रनों की आवश्यकता है. इस बार नसीब ने साथ नहीं दिया. यहाँ पे भाग्य का सहारा, बल्ले का किनारा मिलता हुआ ये जीत का चौका.